नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बाहेरचे लोक आपल्याला मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. लहान मोठे, कुठची मोठी संस्था असते, कुठची नामवंत संस्था असते. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळालाय. मंगेशकर यांची जी खास संस्था आहे त्यांच्याकडून मिळालाय, अनेकांकडून मिळालेला आहे. पण बाहेरच्या लोकांकडून आपल्या गोतावळ्याच्या किंवा परिवाराच्या पलीकडे कोणी आपल्याला पुरस्कार दिला तर त्याने आपल्याला दुरून बघितलेलं असतं. पण आपल्या आसपास वावरणारे लोक असतात, आपले सहकारी असतात, आपले नातलग वगैरे असतात, यांच्याकडून जेव्हा आपलं कौतुक होतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आपल्या परिचितांकडून जो पुरस्कार मिळतो तो खरंच मोठा असतो. आपल्याकडे मराठीमध्ये उपहासाने असंही म्हटलं जातं, घरचा आहेर. घरचा आहेर याचा अर्थ कुठलंही शुभ लग्न वगैरे असं काय काय त्यावेळेला पाहुणे मंडळी, परिचित, नाते गोते येऊन आपल्याला काय काय आहेर देत असतात, भेटवस्तू देत असतात. पण सगळ्यात कौतुकाचा असतो तो घरचा आहेर. तसं राहुल गांधींना जो काय घरचा आहेर मिळालाय तो मला सर्वाधिक महत्वाचा वाटतो. जगभर जाऊन राहुल गांधी एकापेक्षा एक मोठे पराक्रम करून येत असतात. म्हणजे जिथे जिथे म्हणून आपल्या घराण्याचं नाव आहे, घराण्याची प्रतिष्ठा आहे, ती मातीमोल करण्याचे राहुल गांधींनी इतके पराक्रम केलेत आणि त्यांचं नाव सतत गाजत असतं. कुठल्या ना कुठल्या कृतीतून ते असं काही करतात की त्यामुळे कुटुंबियांना, त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना सतत राहुल गांधींच्या चुकांवर आणि मूर्खपणावर पांघरून घालावं लागत असतं. आणि अशाच कारणास्तव जेव्हा पांघरून घालता येत नाही तेव्हा त्यांच्या कोणा निकटवर्तीयाने जर मतप्रदर्शन केलं तर त्याला मग सर्वोच्च पुरस्कार म्हटलं पाहिजे. फार थोडे लोक असतात. उदाहरणार्थ आज भाजपचा एक प्रवक्ता आहे शहजाद पुनावाला. हा शहजाद पुनावाला हा मुळातच काँग्रेसचाच होता. अगदी ज्या वेळेला पक्षाची निवडणूक व्हायची होती, राहुल गांधी पक्षाचे रितसर अध्यक्ष वगैरे व्हायचे होते, अशा वेळेला शहजाद पुनावालाने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची ठरवली, कारण तो काँग्रेस सदस्य होता. पण त्याला इतके अडथळे आणले गेले आणि पिटाळून लावण्यात आलं आणि त्यामुळे शहजाद पुनावाला हा पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकला नाही आणि चिडला आणि राहुल गांधींना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना शिव्या शाप देत पक्षातून बाहेर पडला आणि सरळ भारतीय जनता पक्षात गेला. आज तो तिथला पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम करतो भाजपचा. आणि शक्य असेल तितकी तितकी राहुल गांधींची निंदा नालस्ती करत असतो. पण त्याला निंदा म्हणावी की गौरव म्हणावा, तर राहुल गांधींनी इतक्या पद्धतीत गुण उधळलेले आहेत आणि इतके गुण उधळण्यासाठी राहुल गांधींकडे गुण असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक एक करून राहुल गांधींचे सहकारी त्यांना सोडून गेलेले आहेत आणि सोडून गेल्यानंतर त्यांनी याच प्रकारे राहुल गांधींचं फार कोडकौतुक केलेलं आहे. सध्या मुंबईमध्ये शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे राज्यसभा सदस्य असलेले मिलिंद देवरा हे त्यापैकीच एक आहेत. जितीन प्रसाद नावाचे आहेत जे मला वाटतं आता उत्तर प्रदेशमध्ये वगैरे मंत्री पण आहेत भारतीय जनता पक्षाचे. कधी काळी सचिन पायलट, हे मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद वगैरे ही मंडळी ही राहुल गांधींची अत्यंत कोर कमिटी म्हटली जायची. राहुल गांधी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आपल्या आईनंतर तेव्हा त्यांनी आपली टीम उभारण्याचा प्रयत्न केला होता. आपले अत्यंत मोजके आणि निकटवर्ती सहकारी निवडलेले होते, त्यामध्ये या सगळ्या तरुण यंग तर ज्यांना म्हणतात त्यांचा समावेश होता.
पण एक एक करत हे सगळे यंग तर इतके कंटाळलेत की त्यातला एकच राहुल गांधींचा निकटवर्तीय तेव्हाचा आजही काँग्रेस पक्षात टिकून आहे, त्याचं नाव आहे सचिन पायलट. तो पक्षात असून नसल्यासारखा आहे, कारण त्या पक्षामध्ये सचिन पायलटला फारसं स्थान नाही आणि राहुल गांधींनी त्याला व्यवस्थित तोंडघशी पाडलेला आहे. 2014 मध्ये काँग्रेसचा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपने जो दारुण पराभव केला लोकसभा निवडणुकीत आणि काँग्रेसची सर्वात नीचांक अशी विक्रमी संख्या आली, 44 खासदार आले, ज्या पक्षाने दीर्घकाळ कधी 400, कधी 300, कधी 350 इतक्या संख्येने बहुमत लोकसभेत मिळवलं होतं, त्या पक्षाला राहुल गांधींनी आपल्या नेतृत्वाखाली 44 पर्यंत खाली आणून ठेवलं, हाफ सेंचुरी पण नाही. आणि त्यानंतर पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी राहुल गांधी हे आईला बाजूला करून किंवा आईनेच त्यांच्यासाठी सीट मोकळी केली आणि राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर जी काही टीम निवडली होती त्यामध्ये या सगळ्यांचा समावेश होता. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी सोपवली ती काँग्रेस नव्याने आपल्या पायावर उभी करण्यासाठी. पुढे 2000 मला वाटते 19च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर काँग्रेसला उभं करायचं म्हणून ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका गांधी यांच्यावर जबाबदारी टाकली होती. तशीच सचिन पायलटकडे 2014 नंतर राजस्थानचा पक्ष उभा करण्याची, पक्ष संघटना उभारण्याची जबाबदारी टाकलेली होती. त्याने तो उभा पण केला आणि तेवढ्यावर भागला नाही. मला वाटतं 2018च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन पायलटने अख्खा राजस्थान इतका पिंजून काढला होता की वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करून राजस्थानच्या विधानसभेत सचिन पायलटने बहुमत आणून दाखवलं. आणि अर्थातच त्याची अपेक्षा होती की आपल्याला तरुण मुख्यमंत्री म्हणून नेमलं जाईल, आपण एवढं बहुमत आणलेलं आहे. पण नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी तिथेही पराक्रम केला आणि यापूर्वी 2दा-3दा मुख्यमंत्री झालेले अशोक गेहलोत यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि नाराज झालेले सचिन पायलट यांना तात्पुरतं उपमुख्यमंत्री करण्यात आलं. पण गेहलोत यांनी सचिन पायलट यांची इतकी कोंडी केली की एक दिवस बंड करण्याच्या आवेशात ते हरियाणात जाऊन लपून बसले. राहुल गांधी किंवा प्रियंका वाड्रा यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हते वगैरे वगैरे. पण अजूनही लाथा खात, अपमान सहन करत सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये टिकून आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की वडिलांसारखं ते विमान उडवू शकत नाहीत. त्यामुळे बंड करणं त्यांच्या आवाक्यातलं नाही. पण बाकीचे सगळे लोक राहुल गांधींना सोडून गेले आणि जितकं जितकं म्हणून काय राहुल गांधी करतायत त्यातून काँग्रेसचा आणखीन ऱ्हास होत चाललाय आणि याला पराक्रम म्हणतात. सेल्फ डिस्ट्रक्शन, आत्मनाश ही सोपी गोष्ट नसते. राहुल गांधींनी ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाला देशोधडीला लावलेलं आहे, जिथे जिथे पक्षाचे कार्यकर्ते नेते आपापल्या परीने पक्ष सावरण्याचा प्रयत्न करतील तिथे तिथे जाऊन पक्षाला सॅबोटेज करणं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, राहुल गांधींनी मध्यंतरी पदयात्रा काढली होती कन्याकुमारी ते काश्मीर आणि या कालखंडामध्ये 2 विधानसभा निवडणुका होत्या. त्यापैकी एक निवडणूक गुजरातची होती आणि दुसरी हिमाचल प्रदेशची होती. राहुल गांधी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी जाऊ शकले नाहीत, प्रचार करू शकले नाहीत आणि तिथे काँग्रेस पक्ष जिंकला. पण एक दिवसासाठी का होईना राहुल गांधी गुजरातला गेले आणि गुजरातमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला. ऐतिहासिक. इतक्या मोठ्या संख्येने गुजरातमध्ये भाजप कधी जिंकला नव्हता. इतकं प्रचंड संख्याबळ राहुल गांधींच्या कृपेने भारतीय जनता पक्षाला मिळालं.
पण रोजच्या रोज या पराभवातून राहुल गांधी ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाला दिग्विजय मिळवून देत आहेत, त्याला आता दिग्विजय सिंग नावाचा काँग्रेस नेता सुद्धा कंटाळलेला आहे. दिग्विजय सिंग यांचा धाकटा भाऊ आणि काँग्रेसचा जुना नेता लक्ष्मण सिंग हा पण कंटाळून बाहेर पडला आणि उठता बसता राहुल गांधींच्या नावाने बोट मोडत असतो. हळूहळू करत दिग्विजय सिंग सुद्धा राहुल गांधींची आरती ओवाळणं सोडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवायला लागलेले. यामध्ये आता नवी भर पडली आहे, ती म्हणजे मुस्लिम नेत्यांची. आत्ताच तुम्हाला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अत्यंत लज्जास्पद पराभव झाला. त्या निवडणुकीच्या आधी 2 महिने राहुल गांधींनी वोट चोरी, SIR वगैरे वगैरे आंदोलन करत पदयात्रा वगैरे काढली आणि जिथे जिथे राहुल गांधींचे पाय लागले तिथे तिथे काँग्रेस फार भुसकट आणि भुईसपाट होऊन गेली. आपल्या बरोबर राहुल गांधींनी बिचाऱ्या तेजस्वी यादवचंही वाटोळं करून टाकलं. तो कसा बसा विरोधी नेतेपद टिकवण्यापर्यंत पोहोचला. जो तेजस्वी यादव मागल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये बिहारच्या विधानसभेत 2 नंबरचा नाही 1 नंबरचा पक्ष झाला होता. भले सत्तेत बसेल किंवा बाहेर बसेल, पण भाजप आणि नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड या 2 पक्षांपेक्षाही अधिक जवळजवळ 80 आमदार निवडून आणण्याचा पराक्रम हा तेजस्वी यादवने लालूच्या पुत्राने केलेला होता. तिथे त्यालाही मातीमोल करण्याचं कौशल्य राहुल गांधींनी दाखवलं. आता एवढे पराक्रम पाठोपाठ माणूस करत असेल तर त्याला पुरस्कार द्यायचा नाही तर काय करायचं. आणि म्हणून अधूनमधून इथे काय होत नसेल तर सॅम अंकल म्हणजे सॅम पिट्रोडा हे राहुल गांधी यांचे अंकल आणि राजीव गांधी यांचे मित्र त्यांना अमेरिकेला बोलवून तिथे त्यांचा सन्मान घडवून आणत असतात. वेगवेगळ्या विद्यापीठात परीक्षेला बसता येत नसेल तर मुलाखतीसाठी बसवतात आणि मुलाखतीमध्ये राहुल गांधी परत आपलं ज्ञान पाजळून येतात आणि नवा एक वाद विवाद निर्माण होत असतो. तर असे राहुल गांधी जे आहेत त्यांचे एकेकाळचे स्तुतीपाठक केंद्रात मनमोहन चाचांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राज्यसभा सदस्य शकील अहमद म्हणून बिहारी नेते आहेत. त्यांना इतका आत्मविश्वास होता की बिहार विधानसभेचं मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंत हा जो मधला काळ असतो की नेमकं काय झालंय मतदानात याचा अंदाज नसतो, त्यावेळेला शकील अहमद यांना इतका आत्मविश्वास होता की काँग्रेसचं फार भुसकट होणार आहे, काँग्रेसचा फार धुव्वा उडणार आहे. म्हणून ज्या दिवशी मला वाटतं 11 नोव्हेंबर ज्या दिवशी बिहार मधलं दुसऱ्या आणि अंतिम फेरीचं मतदान झालं त्या दिवशी मतदानाची वेळ संपल्यावर शकील अहमद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आपल्या सगळ्या पदांसकट काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा शकील अहमद यांनी राजीनामा दिला आणि राहुल गांधी हे काँग्रेसला पूर्णपणे बिहारमध्ये हरवणार आहेत हे सुद्धा मतप्रदर्शन करून टाकलं. आता त्याला जवळजवळ 2 महिने उलटून गेलेले, 3 महिने होत आले आणि अशा वेळेला शकील अहमद यांनी हळूहळू आपल्या पेटाऱ्यातून राहुल गांधींसाठी पुरस्कार बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी हा आपल्या देशातला आणि काँग्रेस पक्षातला सर्वात डरपोक माणूस आहे, डरपोक नेता आहे. अशा प्रकारचा एक बहुमान किंवा सन्मान पुरस्कार हा शकील अहमद यांनी एका पॉडकास्ट मधून राहुल गांधींना बहाल केलेला आहे. अर्थात एक गोष्ट असते की असलं काही बोललं की आपल्याला पक्षात स्थान उरणार नाही याची शकील अहमद यांना दीर्घकालीन अनुभवामुळे खात्री होती. म्हणूनच 11 नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि आपल्याला राहुल गांधींसाठी खास पुरस्कार देण्याचे अधिकार प्राप्त करून घेतले. कारण राहुल गांधींना असा कुठलाही सन्मान दिल्यानंतर
त्या व्यक्तीला काँग्रेस पक्षात अजिबात स्थान उरत नाही. पण गंमत अशी आहे की शकील अहमद यांनी एक प्रकारे बांध फोडलेला होता. राहुल गांधी यांच्यावर आजपर्यंत इतर काँग्रेसच्या नेत्यांनी तोफा डागलेल्या आहेत, पण शकील अहमद यांच्यामध्ये फरक असा आहे की शकील अहमद हे काँग्रेसी असले तरी ते धर्माने मुस्लिम आहे, आणि एक मुस्लिम काँग्रेस नेता जेव्हा राहुल गांधींवर तोफ डागतो तेव्हा त्याला विशेष महत्व येतं. आणि बघा, शकील अहमद यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवल्यानंतर राशिद अल्वी नावाचे काँग्रेसचे एक प्रवक्ते आहेत, त्यांनी सुद्धा ताबडतोब विनाविलंब राहुल गांधी यांच्यावर तोफ डागलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 52 वरून 99 पर्यंत पोहोचली. हा काँग्रेसचा विक्रम नाही, राहुल गांधींचा तर नाहीच नाही. ते यश काँग्रेसचं नाही तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता, त्यामुळे संघाने लोकसभा निवडणुकीत हात आखडता घेतला आणि जो भाजपचा पराभव झाला त्याच्या परिणामी बाय प्रॉडक्ट म्हणून काँग्रेसला इतक्या जागा मिळू शकल्या, हे वक्तव्य राशिद अल्वी यांचं आहे. थोडक्यात त्यांनी सुद्धा राहुल गांधी विरोधी नेता होण्यासाठी आवश्यक असलेली संख्या पार करून 99 पर्यंत काँग्रेस नेली. त्यासाठी त्यांच्या अंगावरती भरजरी वस्त्र चढवण्यात आली होती मीडियाकडून. ती टरटरा फाडून टाकत राशिद अल्वी यांनी अक्षरशः राहुल गांधींच्या पराक्रमाला नंगा करून टाकलं. आता शकील अहमद हे अगदी वेगवेगळ्या चॅनेलना, माध्यमांना मुलाखती देण्या इतपत धजावलेले आहेत, आणि त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, राहुल गांधी हा अत्यंत भित्रा डरपोक माणूस आहे. आपल्यापेक्षा गुणी, आपल्यापेक्षा बुद्धिवान, आपल्यापेक्षा कर्तृत्ववान असा कुठलाही माणूस काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींना सहन होत नाही. जो निर्बुद्ध आहे, जो थुंकी झेलेल, जो आपल्या समोर गुलामासारखा वागेल, जो आपल्याला बॉस म्हणून प्रत्येक आदेश निमूटपणे ऐकेल, अशाच लोकांची गर्दी राहुल गांधींनी काँग्रेस पक्षात करून ठेवली, आणि म्हणून काँग्रेसचा परत परत पराभव होतो. हे एक प्रशस्ती पत्र राहुल गांधींच्या नेतृत्वाला त्यांच्याच पक्षातल्या एका माजी नेत्याने दिलेलं आहे, ज्याचं नाव शकील अहमद आहे. आणि म्हणून मी त्याला एक सन्मान म्हणतो. राहुल गांधींच्या खऱ्या कर्तृत्वाची आणि गुणवत्तेची जाण असलेला एक माणूस जेव्हा त्याला प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. बाहेर बसून मी असेल किंवा भाजपचा कोणी प्रवक्ता असेल किंवा काँग्रेसच्या कुठल्याही विरोधी पक्षाचा एखादा नेता प्रवक्ता असेल, तो राहुल गांधींवर टीकेची झोड उठवतो, त्याला फार महत्व नसतं. कारण आम्ही सगळे दूर बसून राहुल गांधींकडे बघत असतो. पण जे राहुल गांधींच्या सहवासात राहिलेले आहेत, ज्यांनी राहुल गांधींच्या कर्तृत्वाचे दुष्परिणाम भोगलेले आहेत, त्यांनी राहुल गांधींचा सन्मान करणं हे म्हणून महत्वाचं असतं. त्याला मी प्रशस्ती पत्र म्हणतो. आम्ही करतो ती टीका असते, पण शकील अहमद असेल, तो अल्वी असतील, किंवा आणखीन कोण मध्य प्रदेशातला सिद्दीकी नावाचा नेता आहे, असे एकामागून एक काँग्रेसमधले मुस्लिम नेते आता बाहेर पडायला लागलेत, आणि काँग्रेस हा मुस्लिमांना न्याय न देणारा पक्ष आहे असं बोलायला लागलेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला असाउद्दीन ओवैसी हा हैदराबादचा मुस्लिम नेता, MIMचा नेता, हा काँग्रेसवर जे आरोप करतो त्याची पुनरुक्ती जर शकील अहमद किंवा अब्रार अल्वी सारखी माणसं करत असतील तर मग तो आतून आलेला आवाज असतो. काँग्रेसमध्ये काँग्रेसी म्हणून वावरलेल्या एखाद्या मुस्लिम नेत्याने राहुल गांधींच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे म्हणून महत्वाचं आहे. डरपोक म्हणजे काय? डरपोक म्हणजे इनसिक्युअर्ड, स्वतःला असुरक्षित समजणारा माणूस. आपल्यापेक्षा कोणी वरचढ ठरेल का यामुळे सातत्याने घाबरलेला माणूस.
त्याला इनसिक्युअर्ड म्हणतात. शकील अहमद यांनी तो शब्द वापरलेला आहे. राहुल गांधी डरपोक आहे, त्यांना कर्तबगार माणसं चालत नाही. आणि त्यापेक्षाही दुसरी गोष्ट की कोणाला काय ते खडगेजी, अमुक तमुक जी किंवा अमुक तमुक साहब असं दुसऱ्या कोणाला सन्मानाने हाक मारावी लागेल, तेही राहुल गांधींना आवडत नाही. म्हणून आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठी असलेली माणसं, ज्यांचं आपल्याला ऐकावं लागेल, ज्यांचा सल्ला घ्यावा लागेल, अशी माणसं राहुल गांधींना आवडत नाहीत. ती कर्तबगार आहेत. हाच त्यांचा सगळ्यात मोठा काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींनी गुन्हा ठरवलेला आहे. आणि त्यामुळे लोळे पांगडे कर्तृत्वहीन असे लोक गोळा करून हळूहळू करत काँग्रेसचा राहुल गांधी सत्यानाश करतायत. असं हे प्रशस्ती पत्र आणि डरपोक नावाचा सन्मान शकील अहमद यांनी राहुल गांधींना दिलाय. तो घरचा आहेर आहे आणि म्हणूनच मी त्याला देशातला एक प्रकारे काँग्रेसमधला सर्वोच्च सन्मान म्हणतो. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.